हरी कीर्तने प्रीतिरामी धरावी, देहे बुद्धी निरूपणी विसरावी, परद्रव्य आणि कांता परावी, यदर्थी मना सांडी जीवी करावी. श्रीराम. आपल्या मनाला वळण लावण्याआधी ते शरीराच्या अवयवांना लावावं लागतं. त्यासाठीच आपला देह, आपला शरीर देशकार्य देवकार्य यासाठी झिजवावं असं या आधीच्या श्लोकात समर्थ सांगतात. तर आता या श्लोकात कीर्तन निरूपण ऐकून मनात अधिकाधिक रामनाम जपत राहा असे समर्थ सांगत आहेत. याआधी सुद्धा खूपदा समर्थांनी कीर्तन प्रवचन निरूपण ऐकत जा असे समजावले आहे. कीर्तनातील कथांमुळेच आपल्याला चांगले काय घडते हे समजते. आपल्याला परमेश्वराचे स्वरूप कसे आहे, नामस्मरणाचे महत्त्व काय, अशा अनेक गोष्टी समजतात. पण कीर्तन म्हणजे फक्त पुराण कथा असे अजिबात नाही. आता असं बघ, समर्थांचा हा काळ साधारण 400 वर्षापूर्वींचा. तेव्हा आजच्यासारखी वर्तमानपत्रे, फोन, TV, मोबाईल काहीच नव्हतं. कीर्तनकार बुवा कीर्तन करत करत अनेक लहान मोठ्या गावांमध्ये जात असत. त्यामुळे एक प्रकारे ही सर्व कीर्तनकार मंडळी त्या काळातील जणू वर्तमानपत्रच होती. त्यांच्याकडूनच एखादी बातमी, महत्त्वाचा निरोप किंवा इतर माहिती गावकऱ्यांना मिळत असे. तेव्हाचा काळ राजकीय अस्थिरतेचा होता. महाराष्ट्रावर सुलतानी आक्रमणं होत होती. अशा कीर्तनातून नक्की काय चालू आहे हेही लोकांना समजे. म्हणजे केवळ धार्मिक उपयोग असे त्याकडे बघून दुर्लक्ष करावे असे नाही ना. समर्थ स्वतः कीर्तन करीत असत. मागे एका गोष्टीमध्ये हनुमंताची कथा सांगितली होती, ती आठवली का? समर्थांचं आणखी एक मोठेपण म्हणजे त्या काळातही त्यांनी वेण्णास्वामी, अक्कास्वामी या आपल्या महिला शिष्यांना कीर्तन करण्यास प्रोत्साहन दिले होते. तो काळ बघ, 400 वर्षापूर्वीचा. आजच्यासारख्या बायका घराबाहेर पडतच नव्हत्या. पण देवळात कुठे कीर्तन असलं तर तेवढ्या बाहेर जात असत. घराबाहेर पडण्याची अशी काही क्वचित कारणं असत. असे निमित्त करूनच बायकांना घराबाहेर पडता येत असे. म्हणूनच बायका फारशा घराबाहेरही न पडणाऱ्या काळात समर्थ शिष्या कीर्तन करू लागल्या हे विशेषच आहे ना. मागच्या एका श्लोकात समर्थांनी नको रे मना द्रव्यते पुढीलांचे असे सांगितले होते. तेव्हा सांगितलेलं आठवतंय का? पुढीलांचे म्हणजे दुसऱ्याचे, बळजबरीने हिसकावून घेतलेले पैसे असा सोपा अर्थ तुला सांगितला होता. आता या श्लोकात तोच संदर्भ, फक्त परावी हा शब्द समर्थ वापरतात. समर्थ सांगतात परद्रव्य म्हणजे दुसऱ्याचे धन, संपत्ती, जमीन अशा कोणत्याच गोष्टी लुबाडू नकोस. जे आपल्या कष्टाचं आहे तेच खरं. इतरांचं लुबाडून आपल्याला खूप पैसे मिळाले असं वाटत असलं तरी ते तात्पुरतं असतं. त्यात खरा आनंद नसतो. त्यापेक्षा स्वतः कष्ट कर आणि त्यातून जे मिळेल तेच तुझे यावर विश्वास ठेव. म्हणूनच बघ, महाराष्ट्रावर सतत होणाऱ्या सुलतानी आक्रमणांचा तेव्हाच्या लोकांना त्रासच होत होता. शेतकऱ्यांची शेतातली तयार झालेली पिकेही हे सुलतानी सत्ताधीश सोडत नव्हते. जुलूम जबरदस्ती चालूच होती. दुसऱ्यांच्या बायका, कुणाची आई, कुणाची बहीण हे सगळे मोगली अधिकारी पळवून नेत होते. या अन्यायाची चीड येऊनच थोरल्या महाराजांनी म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची व स्वधर्म यांच्या रक्षणाची शपथ घेतली. महाराज व त्यांचे अनेक मावळे यांच्या अफाट कष्टामुळेच स्वराज्य आले, सुराज्य आले. आपण आज सुरक्षित आहोत ते या सर्वांमुळेच. म्हणजे लक्षात आलं ना, जे आपलं नाही ते बळजबरीने लुबाडलं तर टिकत नाही. याच श्लोकात पुढे समर्थांनी कांता हा शब्द वापरला आहे. कांता म्हणजे बायको. जसे परद्रव्य लुबाडू नकोस तसेच दुसऱ्याच्या आई बहिणींकडे वाईट नजरेने पाहू नकोस असं ते सांगतात. रावणाची गोष्ट आठव. सीतामाईंना पळवून नेले आणि तेच निमित्त झाले ना त्याच्या मरणाचे. याचाच अर्थ वेगवेगळ्या प्रकारे समर्थ आपल्याला सदाचाराची, चांगलं वागण्याची पुन्हा पुन्हा आठवण करून देत आहेत. सदाचाराचा मार्गच आपल्याला भगवंतांपर्यंत नेतो. त्यासाठीच रामनाम जप असे समर्थांनी सांगितले आहे. जय जय रघुवीर समर्थ.